श्री स्वामी समर्थ. चांगल्या लोकांनाच नेहमी दुःख का सहन करावे लागते? त्यांना जास्त त्रास का होतो? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आमच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले आहे की चांगल्या लोकांना दुःख सहन करावे लागते, कारण ते आपल्या कर्मानुसार जीवन जगत नाहीत. याचा अर्थ असा की चांगले लोक इतरांची मदत करण्यात आणि त्यांच्यासाठी चांगले करण्यात इतके व्यस्त असतात की ते स्वतःच्या जीवनाकडे आणि आपल्या स्वतःच्या कर्माकडे दुर्लक्ष करतात. यालाच आपण एका कथेच्या माध्यमातून समजून घेऊयात. एकदा एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो खूपच चांगला आणि सच्चा होता, पण त्याच्याजवळ पैसा नव्हता. तो नेहमीच दुःखी असायचा आणि विचार करायचा की त्याला इतक्या दुःखाचा सामना का करावा लागतो आहे. एक दिवस तो भगवान विष्णूजवळ गेला आणि म्हणाला, प्रभू, मी आपला सच्चा भक्त आहे, पण मला इतक्या दुःखाचा सामना का करावा लागतो आहे? भगवान विष्णू म्हणाले, ब्राह्मण, तू चांगला आहेस आणि सच्चा आहेस, पण तुझ्या जीवनात दुःखाचा सामना करावा लागतो आहे, कारण तुझ्या गेल्या जन्माच्या कर्मामुळे. ब्राह्मण म्हणाला, प्रभू, मला समजले आहे, पण मला कसे कळेल की माझ्या गेल्या जन्माची कर्म काय होती? भगवान विष्णू म्हणाले, ब्राह्मण, तुझ्या गेल्या जन्माच्या कर्मांना जाणून घेण्यासाठी तुला तुझ्या सध्याच्या जीवनात चांगले काम करावे लागेल. तुला तुझ्या कुटुंबाच्या सदस्यांना चांगली वागणूक द्यावी लागेल. तुला तुझ्या समाजात राहत असताना चांगले काम करावे लागेल आणि तुला देवाची भक्ती करावी लागेल. ब्राह्मण म्हणाला, प्रभू, मी आपलं ऐकेन आणि चांगले काम करीन. काही काळानंतर ब्राह्मणाला एक चांगली नोकरी मिळाली आणि तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करू लागला, पण तरीही त्याला दुःखाचा सामना करावा लागत होता. एक दिवस तो भगवान विष्णूजवळ गेला आणि म्हणाला, प्रभू, मी आपलं ऐकलं आणि चांगले काम केले, पण मला अजूनही दुःखाचा सामना करावा लागत आहे. भगवान विष्णू म्हणाले, ब्राह्मण, तुझ्या दुःखाचे कारण तुझ्या चुकामुळे असू शकते. तुला तुझ्या जीवनात आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी आणि तुझ्या आत्म्याला शुद्ध करण्यासाठी दुःखाचा सामना करावा लागतो आहे. ब्राह्मण म्हणाला, प्रभू, मला समजले आहे. मी माझ्या जीवनात आवश्यक बदल घडवून आणीन आणि माझ्या आत्म्याला शुद्ध करीन. काही काळानंतर ब्राह्मणाला खूप मोठे यश मिळाले आणि तो एक श्रीमंत माणूस बनला, पण त्याने कधी आपले धैर्य आणि सहनशीलता सोडली नाही. एक दिवस तो भगवान विष्णूजवळ गेला आणि म्हणाला, प्रभू, मी आपला धन्यवाद देतो की आपण मला इतके मोठे यश दिले आहे, पण मला अजूनही दुःखाचा सामना करावा लागतो आहे. भगवान विष्णू म्हणाले, ब्राह्मण, तुझ्या दुःखाचे कारण तुझ्या कुटुंबाच्या सदस्यांच्या कर्मामुळे असू शकते. तुला तुझ्या कुटुंबांच्या सदस्याची चांगली वागणूक द्यावी लागेल आणि त्यांना चांगले काम करण्यासाठी प्रेरित करावे लागेल. ब्राह्मण म्हणाला, प्रभू, मला समजले आहे. मी माझ्या कुटुंबाच्या सदस्यांशी चांगली वागणूक देईन आणि त्यांना चांगले काम करण्यासाठी प्रेरित करीन. काही काळानंतर ब्राह्मणाच्या कुटुंबातील सदस्यांनीही चांगले काम करायला सुरुवात केली आणि तेही यशस्वी होऊ लागले, पण तरीही ब्राह्मणाला दुःखाचा सामना करावा लागत होता. एक दिवस तो भगवान विष्णूजवळ गेला आणि म्हणाला, प्रभू, मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले आणि माझ्या कुटुंबांच्या सदस्यांशी चांगली वागणूक दिली आणि त्यांना चांगले काम करण्यासाठी प्रेरित केले, पण मला अजूनही दुःखाचा सामना करावा लागत आहे. भगवान विष्णू म्हणाले, ब्राह्मण, तुझ्या दुःखाचे कारण तुझ्या समाजात राहत असताना तू केलेल्या कर्मामुळे असू शकते. तुला तुझ्या समाजात राहत असताना चांगले काम करावे लागेल आणि लोकांची मदत करावी लागेल. ब्राह्मण म्हणाला, प्रभू, मला समजले आहे. मी माझ्या समाजात राहत असताना चांगले काम करीन आणि लोकांची मदत देखील करीन. काही काळानंतर ब्राह्मणाने आपल्या समाजात राहत असताना चांगले काम करायला सुरुवात केली आणि लोकांची मदत करायला देखील सुरुवात केली आणि लवकरच तो आपल्या समाजात एक आदरणीय माणूस बनला. एक दिवस तो भगवान विष्णूजवळ गेला आणि म्हणाला, प्रभू, मी आपला धन्यवाद देतो की आपण मला इतके मोठे यश दिले आहे. मी आता माझ्या जीवनात खूप खुश आहे
आणि मला दुःखाचा सामना करावा लागत नाही. भगवान विष्णू म्हणाले, ब्राह्मण, तुझ्या यशाचे कारण तुझ्या चांगल्या कर्मामुळे आहे. तू तुझ्या जीवनात चांगले काम केले आणि लोकांची मदत केली. तुझ्या जीवनात आता आनंद आहे आणि तुला दुःखाचा सामना करावा लागत नाही. आणि अशा प्रकारे ब्राह्मण आपल्या जीवनात आनंदाने जगू लागला आणि त्याने भगवान विष्णूंची भक्ती करणे चालू ठेवले. काही काळानंतर ब्राह्मणाजवळ आणखी एक माणूस आला जो खूपच दुःखी होता. त्याने म्हणाला, महाराज, मी खूप दुःखी आहे. माझ्याजवळ कुटुंब नाही, मित्र नाहीत आणि मला वाटते की मी या जगात एकटा आहे. ब्राह्मण म्हणाला, मुला, तू एकटा नाहीस. भगवान विष्णू तुझ्यासोबत आहेत आणि मी पण तुझ्यासोबत आहे. मी तुला सांगेन की तू कसे आपल्या जीवनात आनंद आणू शकतोस. त्या माणूस म्हणाला, महाराज, मी आपलं ऐकायला तयार आहे. ब्राह्मण त्या व्यक्तीला म्हणाला, तुला तुझ्या जीवनात चांगले काम करावे लागेल. तुला भगवानांची भक्ती करावी लागेल आणि तुला लोकांची मदत करावी लागेल. ती व्यक्ती म्हणाली, महाराज, मी आपलं ऐकेन. आणि त्याने आपल्या जीवनात चांगले काम करायला सुरुवात केली, भगवानांची भक्ती करायला सुरुवात केली आणि चांगल्या लोकांची मदत करायला सुरुवात केली. आणि लवकरच तो पण एक आनंदी माणूस बनला. एक दिवस तो ब्राह्मणाजवळ आला आणि म्हणाला, महाराज, मी आपला धन्यवाद देतो. मी आता माझ्या जीवनात खुश आहे आणि मला दुःखाचा सामना करावा लागत नाही. ब्राह्मण म्हणाला, तुला असं जरी वाटत असेल की मी तुला मदत केली होती, पण खरी मदत तर भगवान विष्णूंनी केली होती. त्यांनी मला तुझी मदत करण्यासाठी प्रेरित केले होते. आणि अशा प्रकारे ब्राह्मण आणि तो माणूस दोघेही आपल्या जीवनात आनंदाने जगू लागले आणि त्यांनी भगवान विष्णूंची भक्ती करणे चालू ठेवले. या कथेवरून आपल्याला हे शिकायला मिळते की भगवानांची भक्ती करणे आणि चांगले काम करणे आपल्या जीवनात आनंद आणण्यात मदत करते. आपल्याला आपल्या कुटुंबाच्या, समाजाच्या आणि इतर लोकांची मदत करावी. आपल्याला आपल्या जीवनात चांगले काम करण्यासाठी आणि भगवानांची भक्ती करण्यासाठी प्रेरित करावे. भगवान नेहमी आपल्यासोबत असतात आणि आपल्याला मदत करण्यासाठी तयार असतात. अशा प्रकारे ही कथा आपल्याला जीवनाचे महत्त्वाचे धडे शिकवते आणि आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरित करते. श्रीकृष्णांनी सांगितले आहे की चांगल्या लोकांनी आपल्या स्वतःच्या जीवनाला जाणून घ्यावे आणि आपल्या स्वतःच्या कर्मांना समजावे. त्यांनी आपल्या जीवनात संतुलन राखावे आणि आपल्या कर्मावर नियंत्रण ठेवावे. श्रीकृष्णांनी हेही सांगितले आहे की चांगल्या लोकांना दुःख सहन करावे लागते. हे एक परीक्षण आहे जे त्यांना मजबूत आणि अधिक बुद्धिमान बनवते. त्यांनी सांगितले आहे की दुःख सहन करण्यामुळे चांगल्या लोकांना आपल्या जीवनात सुधारणा करण्याची संधी मिळते आणि ते आपले जीवन अधिक चांगले बनवू शकतात. श्रीकृष्णांनी हेही सांगितले आहे की चांगल्या लोकांना दुःख सहन करावे लागते. याचा अर्थ असा नाही की दुःखास पात्र आहेत. उलट हे त्यांच्या शक्ती आणि धैर्याचे प्रतीक आहे की ते दुःखाला कसे सामना करतात. म्हणून श्रीकृष्णांचा संदेश असा आहे की चांगल्या लोकांनी आपल्या जीवनात संतुलन राखावे, आपल्या कर्मावर नियंत्रण ठेवावे आणि दुःख सहन करण्यापासून घाबरू नये. श्रीकृष्ण म्हणतात की चांगले लोक इतरांच्या मदतीत इतके गुंतलेले असतात की ते स्वतःकडे दुर्लक्ष करतात. यामुळे त्यांना दुःख सहन करावे लागते, पण हे दुःख त्यांना मजबूत बनवते. आपल्या जीवनात संतुलन साधून आणि आपल्या कर्मावर नियंत्रण ठेवून आपण हे दुःख कमी करू शकतो. आता आपण जाणून घेऊयात सुखी राहण्याचे रहस्य काय आहे. एकदा भगवान श्रीकृष्ण आपल्या मित्र उद्धवजी सोबत बसले होते. उद्धवजींनी श्रीकृष्णांना विचारले, प्रभू, सुखी राहण्याचे रहस्य काय आहे. श्रीकृष्णांनी हसत हसत उत्तर दिले, सुखी राहण्याचे रहस्य म्हणजे आपल्या जीवनात समाधान असणे आणि जे काही आपल्याकडे आहे त्यात समाधानी राहणे. उद्धवजींनी विचारले, पण प्रभू, हे इतके सोपे नाही. जीवनात इतक्या अडचणी आणि समस्या असतात. श्रीकृष्णांनी सांगितले, अडचणी आणि समस्या हे जीवनाचा एक भाग आहेत, पण आपण त्यांना आपले जीवन नियंत्रित करू देऊ नये. आपल्या जीवनात समाधान असणे आणि जे काही आपल्याकडे आहे त्यात समाधानी राहणे हेच महत्त्वाचे आहे.
उद्धवजींनी विचारले, पण प्रभू हे कसे शक्य आहे? श्रीकृष्णांनी सांगितले, हे शक्य आहे जर आपण आपल्या जीवनात भगवत भक्ती करू आणि आपले जीवन त्यांच्या हातात सोपवू. जर आपण भगवत भक्ती करू तर आपल्याला जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. उद्धवजींनी म्हणाले, प्रभू आपल्या शब्दांनी माझे मन स्पर्शले आहे. मी आपल्या शब्दाचे पालन करीन आणि माझ्या जीवनात समाधान ठेवण्याचा प्रयत्न करीन. श्रीकृष्णांनी हसत हसत म्हणाले, उद्धव तुझे विचार बरोबर आहेत. तुझ्या जीवनात सुख आणि शांती येईल. उद्धवजींनी विचारले, प्रभू पण जर मी माझ्या जीवनात समाधान ठेवू शकलो नाही तर काय होईल? श्रीकृष्णांनी सांगितले, उद्धव जर तुला आपल्या जीवनात समाधान नसेल तर तुझ्या जीवनात दुःख आणि चिंता येईल. पण जर तुला भगवत भक्ती असेल आणि तुझे जीवन त्यांच्या हातात सोपवले असेल तर तुझ्या जीवनात सुख आणि शांती येईल. उद्धवजी म्हणाले, प्रभू मी आपल्या शब्दाचे पालन करीन आणि माझ्या जीवनात समाधान ठेवण्याचा प्रयत्न करीन. श्रीकृष्णांनी हसत हसत म्हणाले, उद्धव तुझे विचार बरोबर आहेत. तुझ्या जीवनात सुख आणि शांती येईल. या कथेवरून आपल्याला हे शिकायला मिळते की सुखी राहण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनात समाधान ठेवणे गरजेचे आहे आणि जे काही आपल्याकडे आहे त्यात समाधानी राहणे गरजेचे आहे. आपल्याला आपल्या जीवनात भगवत भक्ती करावी आणि आपले जीवन त्यांच्या हातात सोपवावे. आता आपण जाणून घेऊयात की दुःखी कोण होतो. श्रीकृष्णांनी उद्धवजींना सांगितले, असंतुष्ट, अधिकाची इच्छा बाळगणार, भगवत भक्ती न करणारा आणि आपले जीवन भगवंताच्या हातात सोपवणारा माणूस दुःखी होतो. उद्धवजींनी विचारले, प्रभू असे का होते? श्रीकृष्णांनी सांगितले, असे म्हणजे आपल्याला आपल्याकडे काही कमी आहे असे वाटत राहते आणि आपण अधिकाची इच्छा करत राहतो. आणि जेव्हा आपण अधिकाची इच्छा करतो तेव्हा आपल्या जीवनात दुःख आणि चिंता निर्माण होते. उद्धवजींनी विचारले, प्रभू मग काय करावे? श्रीकृष्णांनी सांगितले, आपल्याला आपल्या जीवनात समाधान असणे गरजेचे आहे आणि जे काही आपल्याकडे आहे त्यात समाधानी राहणे गरजेचे आहे. आपल्याला आपल्या जीवनात भगवत भक्ती करावी आणि आपले जीवन भगवंताच्या हातात सोपवावे. उद्धवजींनी म्हणाले, प्रभू आपल्या शब्दांनी माझे मन स्पर्शले आहे. मी आपल्या शब्दाचे पालन करीन आणि माझ्या जीवनात समाधान ठेवण्याचा प्रयत्न करीन. श्रीकृष्णांनी हसत हसत म्हणाले, उद्धव तुझे विचार बरोबर आहेत. तुझ्या जीवनात सुख आणि शांती येईल. या कथेवरून आपल्याला हे शिकायला मिळते की असंतुष्ट आणि अधिकाची इच्छा बाळगणारा माणूस दुःखी होतो. आपल्याला आपल्या जीवनात समाधान असणे गरजेचे आहे आणि जे काही आपल्याकडे आहे त्यात समाधानी राहणे गरजेचे आहे. आपल्याला आपल्या जीवनात भगवत भक्ती करावी आणि आपले जीवन भगवंताच्या हातात सोपवावे. श्रीकृष्णांनी म्हटले, माणसाला जीवनात खालील चुका करू नयेत. अहंकारापासून दूर राहणे गरजेचे आहे, कारण तो आपल्याला भगवंतापासून दूर नेतो. जेव्हा आपण अहंकारी असतो तेव्हा आपल्याला वाटते की आपण सर्वात मोठे आहोत आणि आपल्याला कोणाचीही गरज नाही. पण हे खरे नाही, कारण आपण सर्वजण भगवंताचेच अपत्य आहोत आणि आपल्याला त्याची गरज आहे. लालचापासून दूर राहणे गरजेचे आहे, कारण तो आपल्याला वाईट कर्म करण्याकडे ढकलतो. जेव्हा आपण लालची असतो तेव्हा आपण फक्त आपल्या फायद्याबद्दलच विचार करतो आणि आपण इतरांचे नुकसान करू शकतो. क्रोधापासून दूर राहणे गरजेचे आहे, कारण तो आपले जीवन नष्ट करतो. जेव्हा आपण रागवतो तेव्हा आपण विचार करून काम करू शकत नाही आणि आपण इतरांना दुखवू शकतो. मोहापासून दूर राहणे गरजेचे आहे, कारण तो आपल्याला भगवंतापासून दूर नेतो. जेव्हा आपण मोहात अडकतो तेव्हा आपण फक्त आपल्या कुटुंब आणि मित्राबद्दलच विचार करतो आणि आपण भगवंताला विसरतो. ईर्षेपासून दूर राहणे गरजेचे आहे, कारण तो आपल्याला इतरांबद्दल वाईट विचार करण्याकडे ढकलतो. जेव्हा आपण ईर्ष्याळू असतो तेव्हा आपल्याला वाटते की इतर आपणापेक्षा चांगले आहेत आणि आपण त्याच्यावर चिडतो.
असत्यांपासून दूर राहणे गरजेचे आहे, कारण तो आपले जीवन नष्ट करतो. जेव्हा आपण असत्य बोलतो तेव्हा आपल्याला आपल्या जीवनात सुख आणि शांती मिळत नाही. अधिकारापासून दूर राहणे गरजेचे आहे, कारण तो आपल्याला भगवंतापासून दूर नेतो. जेव्हा आपण अधिकारी असतो तेव्हा आपल्याला वाटते की आपण सर्वात मोठे आहोत आणि आपल्याला कोणाचीही गरज नाही. स्वार्थापासून दूर राहणे गरजेचे आहे, कारण तो आपल्याला इतरांबद्दल वाईट विचार करण्याकडे ढकलतो. जेव्हा आपण स्वार्थी असतो तेव्हा आपण फक्त आपल्या फायद्याबद्दलच विचार करतो आणि आपण इतरांचे नुकसान करू शकतो. श्रीकृष्णांनी म्हटले, या चुका टाळून आपण आपले जीवन सुखी आणि यशस्वी बनवू शकता. आपल्याला भगवत भक्ती करावी आणि आपल्या जीवनात समाधान असणे गरजेचे आहे. श्रीकृष्णांजींनी जीवन सफल करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्या मतानुसार संतुष्टी, आपल्याकडे असलेल्या गोष्टीमध्ये समाधानी राहणे हे खूप महत्त्वाचे आहे. संतुष्टी मनाला शांती देते आणि आनंद वाढवते. मेहनत, कोणतेही काम करण्यासाठी मेहनत आवश्यक असते. मेहनती व्यक्ती आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतात. स्वच्छता ही आरोग्याचे रहस्य आहे. स्वच्छता राखल्याने आपण आजारपणापासून दूर राहू शकतो. सत्य बोलणे आणि सत्य मार्गाने चालणे हे खूप महत्त्वाचे आहे. सत्यवादी व्यक्तींना समाजात मान मिळतो. धैर्य, आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी धैर्य आवश्यक असते. धीरगंभीर व्यक्ती कधीही हार मानत नाहीत. भगवत भक्ती मनाला शांती देते आणि जीवनाला अर्थ देते. ज्ञान प्राप्त करणे हे जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे. धैर्य, आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी धैर्य आवश्यक असते. धीरगंभीर व्यक्ती कधीही हार मानत नाही. भगवत भक्ती मनाला शांती देते आणि जीवनाला अर्थ देते. ज्ञान प्राप्त करणे ही जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे. ज्ञान आपल्याला समस्या सोडवण्यास आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करते. सेवा, इतरांची सेवा करणे हे खूप पुण्य कार्य आहे. सेवा करून आपण समाजाचे कल्याण करू शकतो. श्रीकृष्णांच्या या उपदेशाचा सारांश असा आहे की आपल्याला आपले जीवन सुखी आणि यशस्वी बनवण्यासाठी सद्गुणाचे पालन करावे. भगवत भक्ती आणि सेवाभाव यांनी आपले जीवन समृद्ध करावे. अतिरिक्त श्रीकृष्णांचे हे उपदेश आजच्या काळातही प्रासंगिक आहेत. आजच्या धावपळीच्या जगात आपण अनेकदा स्वतःला भुलून जातो. श्रीकृष्णांच्या या उपदेशाचा अवलंब करून आपण आपल्या जीवनाला एक नवी दिशा देऊ शकतो. श्रीकृष्णांनी अनेक उपदेश दिले आहेत. ते सर्व उपदेश आपल्याला एक चांगले जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करतात. श्रीकृष्णांचे उपदेश आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवतात. हे आपण एका कथेच्या माध्यमातून समजून घेऊया. एका छोट्या गावात रोहन नावाचा एक तरुण राहत होता. रोहन एक गरीब कुटुंबातून होता, पण तो खूप मेहनती होता. तो आपल्या जीवनात यशस्वी व्हायला पाहत होता. तो नेहमी विचार करायचा की तो आपले जीवन कसे सुधारू शकतो. एक दिवस रोहनला ऐक्य आले की श्रीकृष्ण गावी येणार आहेत. तो श्रीकृष्णांचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक होता. जेव्हा श्रीकृष्ण गावी आले तेव्हा रोहन त्याच्या भेटीला गेला आणि त्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन मागितले. श्रीकृष्णांनी रोहनला सांगितले, रोहन, जीवनात यशस्वी होण्यासाठी समाधान, मेहनत, स्वच्छता, सत्य, धैर्य, भक्ती, ज्ञान आणि सेवा याचे पालन करणे आवश्यक आहे. रोहनने श्रीकृष्णांचे शब्द काळजीपूर्वक ऐकले आणि त्यांना आपल्या जीवनात उतरवण्याचा निर्णय घेतला. सर्वप्रथम रोहनने समाधान राखण्यास सुरुवात केली. तो आपल्या जीवनात समाधानी होता आणि कधीही इतरांवर ईर्ष्या करत नव्हता. त्याला माहीत होते की त्याच्याकडे जे काय आहे ते पुरेसे आहे. त्यानंतर रोहनने मेहनत करण्यापासून सुरुवात केली. तो आपल्या कामात मेहनती होता आणि कधी हार मानत नव्हता. त्याला माहीत होते की मेहनतीचे यश मिळते. रोहनने आपल्या जीवनात स्वच्छतेकडेही लक्ष दिले. तो आपले घर आणि आसपासचे वातावरण स्वच्छ ठेवत असे.
त्याला माहीत होते की स्वच्छतेमुळे आरोग्य आणि सुख मिळते. रोहन सत्यवादी होता आणि कधीही खोटे बोलत नव्हता. त्याला माहीत होते की सत्यामुळेच आदर आणि यश मिळते. रोहन धीर धरत असे आणि कधी घाई करत नव्हता. त्याला माहीत होते की धैर्यानेच यश मिळते. रोहन भगवंताला पूजत असे आणि ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असे. त्याला माहीत होते की भक्ती आणि ज्ञानामुळे जीवनात शांती आणि सुख मिळते. अखेरीस रोहनने इतरांची सेवा करण्यास सुरुवात केली. तो आपल्या गावातील गरीब आणि असहाय्य लोकांची मदत करत असे. त्याला माहीत होते की सेवेमुळेच आदर आणि यश मिळते. काही काळानंतर रोहनला आपल्या जीवनात यश मिळू लागले. तो आपल्या गावात एक आदरणीय व्यक्ती बनला आणि लोकांनी त्याला आपला आदर्श मानला. रोहनने श्रीकृष्णांचे आभार मानले आणि म्हटले, आपल्या शब्दांनी माझे जीवन बदलले आहे. मी आपला ऋणी आहे. श्रीकृष्णांनी म्हटले, रोहन, तू आपल्या जीवनात समाधान, मेहनत, स्वच्छता, सत्य, धैर्य, भक्ती, ज्ञान आणि सेवा याचे पालन केले आहे, म्हणून तुला यश मिळाले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कमेंटमध्ये जय श्री कृष्ण असे लिहा.